डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर होता. जातीपातीच्या विळख्यात बरबरटलेल्या त्या महाराष्ट्रात शिक्षण करत असताना बाबासाहेबांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. इतरांना विहिरीचं पाणी पिता येत होतं, परंतु ज्यावेळेस आमच्या बाबासाहेबांना पाणी प्यायचं असं त्यांना तहान लागायची, तर त्या विहिरीचं पाणी देखील त्यांना पिण्यास बंदी होती. शाळेच्या वर्गात देखील बसण्यास बंदी होती. परंतु बाबासाहेबांची शिकण्याची ओढ, शिक्षण पूर्ण करण्याची ओढ इतकी तीव्र होती आणि म्हणूनच त्यांनी कधीही हार मानली नाही किंवा शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द सोडली नाही. पुस्तक विकत घेणं तर सोडाच, पण घरात खायला देखील पुरेसं अन्न देखील नसायचं. मित्राच्या हातापाय पडून एखादं पुस्तक वाचायला आणावं लागायचं. एकदा हातात पडलेलं पुस्तक परत कधी मिळेल की नाही याची कधीच शाश्वती नसायची. कधीच गॅरंटी नसायची. म्हणून एकदा हाताला आलेलं पुस्तक बाबासाहेब इतक्या उत्कंठेने वाचत असत की कोणत्या पुस्तकात, कोणत्या धड्यात, कोणत्या पॅरेग्राफ मध्ये कोणती ओळ लिहिलेली आहे हे तंतोतंत आयुष्यभर विसरत नसत. इतक्या महान व्यक्तीला त्रिवार वंदन.